हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण मस्त वर्षभर टिकणारा मुरवळा पाहणार आहोत, तो पण आवळ्याचा। हा खायला अतिशय छान लागतो आणि हा जास्त दिवस टिकण्यासाठी मी बरेच काही टिप्स सांगणार आहे। त्यासाठी मी हे 1 किलो आवळे घेतले, स्वच्छ धुवून घेतले। आवळे कितले फायदेशीर आहेत आपल्या शरीरासाठी हे सर्वांनाच माहिती आहे। यानी केस गळणे या स्किन पण आपली खूप छान राहते। आता ही 1 किलो आवळे घेतली, धुवून पण घेतली। हे आपल्याला खिचून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला जास्त गुळाचा वापर नाही करायचा। 1 किलो आवळ्यामध्ये फक्त अर्धा किलो गूळ घालायचा आहे, तरी पण हा मुरवळा आपला छान लागला पाहिजे। त्यासाठी मी भरपूर अशा बारीक बारीक तुम्हाला टिप्स सांगणार आहे। तर पहिले आपण हे सर्व आवळे खिचून घेऊया। तुम्ही ना माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा। जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करीन त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। आता याचा असा बारीक असा खीच करून घेतला मी आवळ्याचा पूर्ण, आणि अशा गुठल्या। आणि त्यामध्ये टाक्यासाठी हा अर्धा किलो गूळ घेतला। गूळ पण असा बारीक करून घेतला। तुम्ही साखर पण घेऊ शकता, पण गुळाचा छान लागतो खायला। आता गॅस ऑन केली, त्यामध्ये हे 1 चम्मच साजूक तूप घातलं। जास्त नाही वापर करायचा तुपाचा। तूप वितळलं की यामध्ये 3 नाही तर 4 लवंग घालायचे, 2 नाही तर 3 दालचिनीचे तुकडे आणि आवळ्याचा खीच पुन्हा टाकून देते। गॅस मीडियमच ठेवायची। तुमचे केस गळत असतील या स्किन अशी खराब झाली असेल तर नक्की या पद्धतीने मुरवळा बनवा। यामध्ये जास्त गुळाचा वापर नाही केला आहे आपण। आता थोडंसं चम्मचनं फिरून घेते। जसं जसं हा मुरवळा आवळ्याचा बूर शिजेल तसं तसं हा कमी होईल। आता यामध्ये आपण गूळ घालूया। तर हा 1 किलो आवळ्यामध्ये हा अर्धा किलो गुळाचा वापर केला आहे। बरेच लोक 1 किलो आवळ्यामध्ये 1 किलो गूळ घालता, मी नाही केलं तसं। पूर्ण मग गूळच खायला भेटीन, कारण की जो आवळ्याचा बूर राहतो तो एकदम शिजला की कम होतो। आपल्याला आवळा खायचा आहे ना की गूळ, त्यासाठी अर्धा किलोच घेतला। तुमचे केस गळत असतील या स्किन खराब झाली असेल तर नक्की या पद्धतीने हा मुरवळा बनवा। खायला पण छान लागतो आणि गुळाचा वापर पण कमी करायचा। आता मध्यम गॅसवरती कंटिन्यू असं फिरवत राहते जोपर्यंत हा गूळ वितळत नाही तोपर्यंत। आता पूर्ण गूळ वितळला आहे। थोडंसं चम्मचने फिरून घेते। आता यामध्ये थोडीशी वेलायची पावडर 1 चम्मच घेतली। थोडंसं जायफळ पण टाकू शकता तुम्ही। फिरून घेते। आता आपल्याला हा मुरवळा थोडा वेळ शिजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती, नाहीतर हा खायच्या वेळेस असा कचर कचर लागेल। आणि गूळ पण पूर्ण वितळला आहे। आता या गुळामध्ये थोडंसं पाणी आहे, गुळाचं थोडं पाणी सुटलं आहे। तर त्यासाठी आपल्याला याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवून शानी 4-5 मिनिटं मध्यम गॅसवरती शिजून घेऊया। 4-5 मिनिटं झाले आहे। जो मुरवळा आहे आपला आवळ्याचा तो पण मस्त शिजला आणि गुळाचं पाणी पण पूर्ण आटून गेलं। गॅस एकदम कम करून घ्यायची। खायच्या टायमामध्ये दाताखाली असा जास्त आंबट असं लागणार नाही, असं तोडून बघायचं थोडासा। मस्त हा खायला असा आंबट आणि गोड लागतो। हे बघा मस्त शिजला आहे गुळाच्या पाण्यामध्ये। थोडंसं चम्मचने फिरून घेते। आता गॅस बंद करून घेते आणि याला मस्त थोडा वेळसाठी मस्त पंख्याखाली थंड व्हायसाठी ठेवते।
थंड झाला की मग आपण बाटलीमध्ये भरूया. ते एक काचाची बरणी घेतली, हिला मी स्वच्छ धुवून घेतली आणि उन्हामध्ये मस्त वाळू घातली. असं काचाच्या भरणीमध्ये स्वच्छ धुवून आणि उन्हामध्ये वाळून घातले की भूर चढणार नाही, खराब होणार नाही. जो मुरवडा आहे जास्त दिवस टिकेन तुमचा. आता हे एक वाटी घेतली, यामध्ये पण काढून घेते आणि नंतर आपण काचाच्या भरणीमध्ये हा भरून घेऊया. तसं तर आपल्याला आवळा दिला तर आपण तोंड पण लावत नाही, आंबट लागतो खायला. पण या पद्धतीने तुमचे केस वगैरे गळत असतील तर या पद्धतीने हा मुरवडा बनवा आणि खायला पण छान लागतो. आणि जास्त यामध्ये आपण असा गोडसर गुळाचा वापर पण नाही केला. स्किन खराब झाली असेल तर हा खूप गुणकारी आणि लाभदायक आहे आपल्या शरीरासाठी. तर मी दरवर्षीच करते, पण यावर्षी म्हटलं चला व्हिडिओ बनवून घेऊया यावेळेस. आता हे या भरणीमध्ये टाकून घेते. जास्त दिवस टिकेल भरणीमध्ये टाकला की. आणि भरणीमध्ये ना यामध्ये याला गुळाचं पाणी थोडं थोडं सुटते आणि पाणी असं खाली बसून जाते. असं नाही आता तुम्हाला हा असा सुक्का सुक्का दिसत असेल, पण थोड्या दिवसांनी याला पाणी सुटून जाते गुळाचं आणि मुरते पण आणि भूर पण नाही लागत. थोडंसं याला हवा लागण्यासाठी झाकण उघड्याचं, खराब नाही झाला पाहिजे, हवाशीर ठेवायचा. नाहीतर त्याला असा पांढरा बूर चढतो, नाहीतर काळा बूर चढतो, ते नाही झालं पाहिजे. तुम्हाला जास्त दिवस टिकवायचा असेल या जास्त आवड्याचा तुम्ही असा बनवला तर थोडंसं काळजी घ्यायची, नाहीतर खराब होऊन जाते. आता हा भरणीमध्ये भरून घेतला मी. आता याला झाकण लावते. तुम्हाला माझे आजच्या आवड्याच्या मुरवड्याची व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. तुम्ही वेळ काढून रेसिपीचा व्हिडिओ बघितला. थँक्यू सो मच. बाय.